सीईटीच्या परीक्षेला प्रश्न सोडवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं त्याला कमीत कमी वेळेत सोडवणं आहे. फिजिक्स मधून हा प्रश्न आलाय, सलग 6 वर्ष सीईटीने प्रश्न विचारलाय. वेव्हज या टॉपिक मधून सोनोमीटर हा सब टॉपिक आहे. बघा मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला सोनोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलंय की थर्ड हार्मोनिक मध्ये ही स्ट्रिंग व्हायब्रेट करते, तर एम्प्लिट्यूड कुठे कुठे मॅक्सिमम असेल. तर थर्ड हार्मोनिक कसा असतो, तर सगळ्यात पहिले माझ्याकडे एक नोड आणि एक नोड, हा झाला पहिला हार्मोनिक, दोन्ही एंड फिक्स आहे. सेकंड हार्मोनिकला मला अजून एक नोड काढावा लागेल. थर्ड हार्मोनिकला अजून एक नोड येणार आहे. बरोबर. मॅक्सिमम कुठे असतो सर, अँटी नोडला, जो की नोड नोड मध्ये येतो. इथे पण एक अँटी नोड आणि इथे पण एक अँटी नोड. आता नोड आणि अँटी नोड मध्ये किती डिस्टन्स असतो, λ/4. लेट अस से दॅट इज x. याचा अर्थ पहिला अँटी नोड किती बनला, x ला बनला. सर दुसरा अँटी नोड 1 2 3 कितीला बनला, 3x ला बनला. आणि तिसरा अँटी नोड बघायला गेलं तर 1 2 3 4 5 म्हणजे कितीला बनला, 5x ला बनला. काय रेशो आलाय, 1:3:5 हा लेंथचा रेशो आलाय. आता बघा बरं नीट, l/6 याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3l/6 म्हणजे l/2. याला जर मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5l/6. याचा अर्थ ए ऑप्शन आले. कॅल्क्युलेशनची गरज काय आहे,